जवळ गेल्यानंतर अजून स्फोट झाला का? हा परत 4 फूट झाला आतमध्ये जवळ गेल्यानंतर. विमान ज्यावेळी खाली कोसळलं त्यावेळी किती जण होता? फक्त पहिल्यांदाच मी एकटाच होतो. एकटा. हा मग ही नंतर बाया पुढं आल्या. मी पुढे पुढे आता एकटाच बाय पळत माणूस गेलो. काहीत ना मी मोठीने आरायला की ती पळत आम्ही सगळीच पळत गेलो. ते पुढे गेलं मुलगा पळत गेला आणि मुलांनी बी पाहिलं मग आता आगी शेजारी गेला आम्ही मोठीने आरवलो त्यांनी मागं ओढलं त्याला आणि फटाफट पोट म्हणजे जवळ गेल्यानंतर अजून स्फोट झाला का? हा परत 4 फूट झाला आतमध्ये जवळ गेल्यानंतर मग आम्ही घाबरलो पोटायला लागले म्हणजे पुढे जाऊ शकत नाही ना आम्ही. बरं. आणि मग नंतर मग आले जाळ बी तोपर्यंत इतका होता की भयंकर. जाळ भयंकर ते गाड्यांच्या वरती जाळ गेला होता खालनं जी वरतीपर्यंत त्या गाड्या लावल्यात ना पधापटी त्याच्या वरती जाळ झाला होता भडका नसता इतका भडका मोठा झाला होता जवळ असा एवढा अंतरावला भडका म्हणजे आत कोण होतं हे तुम्हाला माहितच नाही. आत कोण आहे नाही सांग. जवळ गेल्यानंतर ना काय काय दृश्य होतं तिथं काय काय बघितलं? असे बोड्या जळत होत्या पडलेल्या होत्या मग म्हणले पाणी आणा आम्ही बादल्यांनी पाणी नेऊन ते बॉडीवरती टाकलं 2 बॉडीवरती आतल्या बॉडीवरती म्हणजे तुम्ही पाणी बकेटनं पाणी ती आता शरीर जळत असल्यानं माणसाला बघ वाटतं का म्हणून पाणी नेलं बकेटने टाकलं त्याच्या पाणी आड्याला एक तर आड्याला एक बॉडी होती. 2 बॉडी होत्या 4 बॉड्या आतच होत्या त्या काय दिसत नव्हत्या एक बॉडी धुरांनी इतकी जळली जाळाने. होती पण बाकीच्या सगळ्या बॉड्या जळल्या आगीच्या पुढे कोणाच चालत नव्हतं.